चंद्रपूर येथील वन अकादमीत एका बंद खोलीत स्नेक बाईट उपचार किट्स, प्रथमोपचार किट्स, हार्ड डिस्क, माईक्स, कॅटरेज आणि इतर महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अनेक बॉक्स आहेत। ही सर्व उत्पादने नवीन पॅकिंगमधील आहेत। त्यावर मोठ्या प्रमाणात उधळी लागल्यामुळे त्याची नासाडी झाली आहे। सरकारी निधीतून खरेदी केलेली ही लाखोंची उत्पादने अशा स्थितीत सापडणे हे निष्काळजीपणाचे आणि भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे। हा धक्कादायक प्रकार आम आदमी पक्षाने समोर आणला असून कारवाईची मागणी केली आहे। वन अकादमी येथे एका बंद खोलीत लाखोंचे साहित्य धुळखात पडून असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांना मिळाली। त्यांनी या माहितीच्या आधारावर तिथे भेट दिली असता लाखोंची उपकरणे व आरोग्यविषयक साहित्य पडून होते। यामध्ये स्नेक बाईट उपचार किट्स, प्रथमोपचार किट्स, हार्ड डिस्क, माईक्स, कॅटरेज आणि इतर महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अनेक बॉक्स पडून होते। यावेळी निवेदन देताना वन अकादमीतील शासकीय निवासस्थानी निष्काळजीपणे टाकून दिलेली लाखोंची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, औषधी किट्स आणि इतर साहित्य यांची तात्काळ चौकशी करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। नमस्कार, तसं काही नाही। मग तुम्ही उत्तर का नाही देऊन राहिले? मग सर, मग तुम्ही आमच्यासोबत चला ना सर। मग आम्ही मग तुम्ही जसं आम्हाला तुम्ही पाठवायला हे ना माणसं पाठवायला 2 माणसं की कुठे सामान पडलाय चेक करा। माणसं आता एक बोलवलंय, माणसं आले की त्यांना लिखित आदेश दे। काय कसं आदेश देणार तुम्ही? तुमचं पत्र आम्हाला पत्र करावं लागेल। अरे मला आम्हाला कागदपत्र नाही पाहिजे, तुम्हाला स्पॉट बाप दाखवा नाही आम्हाला लिहून द्या की आम्हाला येण्यास तयार नाही। नाही सर, मला नाही त्याच्यात काही वाईट नाही आहे, वाईट काही बोलत नाहीये। आपण चौकशीसाठी आलो, स्पॉट चौकशी यांना अर्ज दिला की या प्रिमायसेस मध्ये लाखो रुपयाचं सामान, नवीन सामान उधळीघात पडलेला आहे। आम्ही या सरांकडेच ती जबाबदारी आहे। यांना आम्ही म्हटलं की तुम्ही चला, तर सर म्हणते आम्ही कागदी उत्तर देईन, आम्ही आदेश काढेन तेव्हा चौकशी करा। म्हणजे प्रत्यक्षात आता तिथं सामान पडलं, तिथं जाण्यास तयार नाही। उद्या जर सामान चोरी झालं तिथून, तर हे म्हणणार की कुठे आहे आम्हाला माहितच नाही, असं सरांचं म्हणणं आहे। म्हणजे यावरून लक्षात येते की यांची चौकशी करण्याची इच्छा नाही आहे। म्हणून आता आपण स्वतःच प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊ आणि त्याचा खुलासा करू, एवढं मी बोलतो। तर तुम्ही यायला तयार नाही ना? इन कॅमेरा अशा सर्वसामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशातून प्रशासनामध्ये जो साहित्य पुरवठा जो मोठ्या प्रमाणात केला जातो, त्या पुरवठ्याचं नेमकी शेवटी होतं काय, त्याचं एक छोटंसं उदाहरण आज आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून त्याचा खुलासा करण्याकरिता या ठिकाणी आलो असताना इथले जे अधिकारी आहेत ते उडवाउडवीची उत्तर देत आहेत। त्यांचं म्हणणं की तुमच्या निवेदनाला आम्ही उत्तर देऊ, पण ज्या ठिकाणी तुम्ही साहित्य ठेवलेलं आहे ते साहित्याची आमच्यासोबत चालून तुम्ही साहित्य दाखवा। पण त्यांचं ते टेबलावर म्हणलं का साहित्य व्यवस्थित आहे, ह्या गोष्टीच्या फक्त उडवाउडवीचे उत्तर देत आहेत। तरी अशा पद्धतीचं प्रशासनाचं तुमची प्रॉपर्टी म्हणजे तुमची प्रॉपर्टी म्हणजे मी तुम्हाला तिथे घेऊन जातो, तुम्ही स्पॉट आहे बघा, तिथे जाऊन तुम्हाला स्पॉट नाही माहित, आम्ही दाखवतो तुम्हाला। आमच्यासोबत आता स्पॉट नाही तर आता आमच्यासोबत करा, तुम्ही प्रत्यक्षात आमच्यासोबत पहा। नाही, मी आम आदमी पक्षाचा जिल्हाध्यक्ष, मी यांच्याकडे यांच्या प्रिमायसेस मध्ये लाखो रुपयाचा माल जनतेचा उधळी खात पडले, नवीन गॅजेट्स आहे सगळे, हे यांच्याकडे ते मेंटेनन्स आहे, सगळी जबाबदारी यांच्याकडे आहे। मी त्यांना म्हटलं की चला आमच्यासोबत, हा आमचा अर्ज घ्या आणि चला स्पॉटवर पाहण्याकरिता। तर ते म्हणताय की नाही, मी तुम्ही अर्ज दिला, मी आता त्याच्यावर अहवाल दुसऱ्यांना आदेश देणार आणि त्याच्यानंतर मी तिथं जाऊन चौकशी करणार। म्हणजे साफ गेल्यानंतर काठी मारण्याचा प्रकार हे अधिकारी करीत आहे। जोपर्यंत सदर ठिकाणी स्पॉटवर तात्काळ पंचनामा होत नाही तोपर्यंत आम आदमी पक्ष समोर बसून आंदोलन करेल, कपडे काढून। तैयार नहीं है आप लोग, अपनी ऊपर की हवा हवाई की बात कर रहे हैं। आज एप्लीकेशन दिया, फिर हम उस पर आदेश देंगे, फिर जाएंगे फलाना, जब मालूम ही नहीं कहाँ पे हम लेकर से इसमें, तो फिर क्यों नहीं यार